हाय, हॅलो, नमस्कार. मी अनिता आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण मासाला सुरुवात होते आहे. तर या श्रावण मासामध्ये आपण विविध प्रकारचे पूजापाठ करतो, देवी देवतांच्या सेवा करतो. श्रावण मासाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. तर त्यातीलच एक सेवा म्हणजे कुंकुमार्चन. हे कुंकुमार्चन कसे करायचे, का करायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण कुंकुमार्चन म्हणजे काय हे जाणून घेऊया. तर कुंकुमार्चन म्हणजे काय, तर कुंकवाने केलेले अर्चन म्हणजे कुंकुमार्चन. आपली जी इच्छित देवता किंवा इष्ट देवता असते त्याच्यावर आपण जसा पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करतो त्याप्रमाणे कुंकवाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन होय. इथे बघा, मी पूजेसाठी सुपारी, दूध साखरेचा नैवेद्य, माचीस बॉक्स, कुंकू, घंटा, अक्षता, दूध, तुपाचा दिवा, हळदी कुंकू, फुले, पाणी, एक छोटीशी प्लेट आणि 2 उदबत्ती घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजेची तयारी करून घ्यायची आहे. आता ही तयारी आपण जे देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करणार आहोत त्यासाठी करून घेतलेली आहे. तर त्यासाठी बघा, मी इथे एक पाट घेतलेला आहे, त्यावर लाल रंगाचे वस्त्र टाकून घेतलेले आहे व एक तामण ठेवलेलं आहे व थोड्या अक्षता ठेवून एक दिवा लावून घेतलेला आहे व त्या दिव्याची देखील मी हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे व त्याला एक फूल वाहिलेले आहे. त्यानंतर आपल्याला एक छोट्याशा प्लेटमध्ये सुपारी घ्यायची आहे. तर ही सुपारी आपण गणपती बाप्पाचं प्रतीक म्हणून इथे स्थापन करणार आहोत. तर त्यासाठी या सुपारीला देखील आपण सुरुवातीला अभिषेक करून घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर दुधाने व पुन्हा शुद्ध पाण्याने सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे व थोड्याशा अक्षता घेऊन तिथे आपण या गणपती बाप्पांची स्थापना करून घेणार आहोत व त्याला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे व एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर आपण लक्ष्मी मातेला देखील कुंकुमार्चन करू शकतो. पण जर आपल्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन करू शकतो. आणि जर आपल्याकडे कोणत्याही देवतेची मूर्ती नसेल तर आपण सुपारीच्या स्वरूपामध्ये देखील कुंकुमार्चन करू शकतो. म्हणजे सुपारीलाच आपण देवीचे स्वरूप मानून त्या मूर्तीला आपण कुंकुमार्चन करायचे आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर मी इथे मूर्तीला अभिषेक करून घेते आहे. मी इथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे. तिला सगळ्यात अगोदर शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेतला, त्यानंतर दुधाने व पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेतलेला आहे व ही मूर्ती आता एका स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे व या तामणामध्ये ठेवून घ्यायची आहे. देवीची मूर्ती जेव्हा आपण स्वच्छ पुसून घेतो त्यानंतर आपण तिची जेव्हा तामणामध्ये प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्यावेळी थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे व त्याच्या साह्याने अष्टदल कमळ काढून घ्यायचं आहे व त्यावर थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे व त्यानंतरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या तामणामध्ये करायची आहे. अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन करण्यासाठीची जी तयारी आहे ती करून घेतलेली आहे. तर बघा, आपण हे कुंकुमार्चन कधी करू शकतो, तर बघा, आता श्रावण महिना आहे. तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना आहे. तर या महिन्यामध्ये आपण दर मंगळवारी, शुक्रवारी किंवा इतर वेळी नवरात्रीमध्ये अष्टमीला, पंचमीला, नवमीला, तसेच गुरुपुष्यामृत योग जेव्हा असतो तेव्हा, तसेच दिवाळीच्या वेळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. आपल्या इष्टदेवतेला किंवा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठीची ही खूप प्रभावी सेवा आहे. तसेच आपण देवींच्या मूर्तीवर जसं कुंकुमार्चन करतो त्याचप्रमाणे आपण श्रीयंत्रावर देखील कुंकुमार्चन करू शकतो. तर बघा, इथे मी आता कुंकुमार्चनाला सुरुवात करते आहे. तर कुंकुमार्चन करताना आपल्याला अंगठा आणि जी 2 समोरची बोटे आहेत त्यामध्ये कुंकू असं चिमटीमध्ये धरून घ्यायचं आहे व देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे. इतर वेळी जेव्हा आपण देवीला कुंकू लावतो तर ते फक्त आपण देवीच्या मस्तकावर लावलं जातं आणि कुंकुमार्चन करताना आपण देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत देवीला कुंकुमाने अभिषेक करत असतो. अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करायचं आहे.
कुंकुमार्चन करण्याआधी आपण संकल्प करून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही किती वेळा कुंकुमार्चन करणार आहात ते ठरवून घ्यायचं आहे. म्हणजे जर आपण 108 वेळा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करणार असू किंवा 1008 वेळा देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो, तर ती संख्या आपण मनात ठेवून कुंकुमार्चन करायचे आहे. कुंकुमार्चन करताना आपल्याला देवीचा जर एखादा मंत्र येत असेल तर तो मंत्र आपण या ठिकाणी म्हणायचा आहे. तर बघा, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा देखील आपण उच्चार करू शकतो. किंवा तुम्हाला जर एखादा दुसरा देवीचा मंत्र येत असेल तर त्याचा देखील आपण इथे उच्चार करू शकतो. तर कुंकुमार्चन का करायचे हे आपण आता पुढे जाणून घेऊया. तर शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल प्रकाशातून झालेली आहे. कुंकवामध्ये शक्ती तत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. म्हणूनच आपण जेव्हा देवींच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर असे कुंकुमार्चन करतो तेव्हा ते जागृत होतात आणि जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकवामध्ये येते. म्हणून कुंकुमार्चन करायचे असते. कुंकुमार्चन केलेल्या या कुंकवाचं नंतर काय करायचं असा बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो. तर देवपूजेच्या वेळी आपण हे कुंकू आपल्या कपाळी लावू शकतो किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर आपण बाहेर जात असू तेव्हा हे कुंकू लावून आपण जर गेलो तर आपले कामेही सुरळीत होतात व कुलदेवीची कृपा आपल्याला प्राप्त होण्यास मदत होते. बघा, अशा पद्धतीने आपण पूजा करून घेतल्यानंतर देवीची आरती करून घ्यायची आहे. मी इथे तुपाचा दिवा घेतला आहे व त्याने इथे देवीची आरती करून घेते आहे. देवीला धूप दीप लावून घ्यायचा आहे व त्यानंतर देवीला नैवेद्य देखील दाखवायचा आहे. इथे मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवते आहे. तर तुम्ही खिरीचा देखील नैवेद्य दाखवू शकता. त्याचप्रमाणे फळांचा देखील देवीला नैवेद्य दाखवू शकता. कुंकुमार्चन करून झाल्यानंतर 1 दिवस आपण देवीची मूर्ती तशीच या तामनामध्ये ठेवायची आहे व दुसऱ्या दिवशी ती देवघरामध्ये आपण उचलून ठेवू शकतो. तर बघा, कुंकुमार्चन केलेले हे कुंकू आपण एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचे आहे व ते पुन्हा कोणत्याही देवतांना लावायचं नाही. तर हे कुंकू आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मुलांना लावू शकतो, पण बाहेरच्या व्यक्तींना लावण्यासाठी ते कुंकू नाही द्यायचं. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.